1863 मध्ये अलिबागला तालुका म्हणून घोषित केलं. ते इंग्रजांनी केलं. हे बघा वाजून दाखवतो. हे कसला मासा येऊ त्याला काटा बनला मरून आले बाहेर. आता ती वेळ आली तुम्हाला ड्रॅगन राईड दाखवायची. पॅन्ट भिजली ना माझी. खंड्या पक्षी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण जातोय अलिबागला आणि थंडीचा दिवस आहे त्याच्यामुळे अगोदरच सांगतोय, इथं जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ना तेव्हा जाऊन दाना उड्या मारा, म्हणजे इकडे आमचा सबस्क्रायबरचा काउंट सुद्धा दाना वाढेल. तर अलिबागला जाण्यासाठी आम्ही सकाळी 5 वाजता निघालो. म्हणजे मी मांजरीतून 5 वाजता निघालो, त्यानंतर वाघोलीमध्ये गेलो, तिथून आजिम आणि मी आता चाललो अलिबागला. तर आता आम्ही कुठं असेल तुम्ही ओळखा. जर तुम्ही अलिबागला गेला असेल ह्या रूटने तर तुम्हाला लगेच ओळखू येईल. कसं आहे दरी तर बघितली. आता तुम्हाला ह्या दरीबद्दल मी सांगायच्या अगोदरच तुम्ही गेस केलं का बरोबर ते सांगा. असला जबरदस्त विषय ना, खरं सांगू तुम्हाला, खालची दरीच दिसत नाही. आणि इथं पहिले माकडं असायचे पण आता माकडं नाहीत आणि इथं सगळे दुकानच झाले इथं. तर विषय काय, जेवढ्या प्रमाणात आता थंडी पाहिजे ना तेवढ्या प्रमाणात नाही, पण एवढ्या 2-4 दिवसामध्ये थंडी कमी झालेली. आता आम्हाला वाटलेलं नाही का अलिबागला जायचं म्हणल्याच्या नंतर जास्त आपल्याला स्वेटर बेटर पाहिजे. स्वेटर आणलाय पण त्याची काही एवढी गरज नाही राव पडली. पुढे जाऊन आपल्याला नाश्ता वगैरे करायचं ते पण तुम्हाला दाखवतो. चला आता आजिम भाई काय म्हणतोय बघू. तर तुम्ही असं सोबत राहा आमच्या पुढच्या प्रवासासाठी अलिबाग पर्यंत, आणि अलिबाग नंतर पुढे पण आम्ही असंच थोडंफार तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातले नवीन नवीन पर्यटन स्थळ दाखवणार आहे. तर सगळ्यांना विनंती करतो की गोवर्धन आमच्या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत जा. मित्रांनो आता इथं मिसळ खायला थांबलोय लोणावळ्यामध्ये. साठी मिसळ म्हणून आहे. आजिम मॉलला इथं फेमस मिसळ आहे. आजिम भाई अभी लिंबू पेड़ रही इसमें. वासले भारी येतोय बरं का. आता टेस्ट करून बघू. खरंच मस्त आहे. खरं भारी मस्त आहे टेस्ट. बघा कधी आला ना तर साठी मिसळ ध्यानात ठेवा. खरंच मिसळ भारी होती बरं का. तुम्ही पण आला ना तर नक्की या. जर तुम्हाला टेस्टी मिसळ पाहिजे असेल तर हे चांगलं प्लेस आहे तुम्हाला. चला आता जातो पुढं. आणखी अलिबाग जवळपास 80 किलोमीटर आहे आम्हाला. तर मित्रांनो फायनली आपण आलोय आता अलिबाग मध्ये पोहोचलोय. आजिम गेलाय पेट्रोल टाकायला. इथल्या पेट्रोल पंपावर गेलाय. यायला भरपूर टाइम लागला. ज्यावेळेस आम्ही तिथं नाश्ता केला आणि त्याच्यानंतर लोणावळ्यामध्ये आलो ना, तिथं नुसतं मगनलाल चिक्की. अरे म्हणलं आपल्याला रेल्वेमध्ये जर गेलो समजा तर तिथं लोणावळा चिक्की करत असतात, पण लोणावळ्यामध्ये प्रॉपर आल्याच्या नंतर कुठे लोणावळा चिक्की, सगळीकडं नुसतं मगनलालच आहे. त्यानंतर पुढं आलो काय ते खोपोलीचा घाट आहे का, एवढा जबरदस्त आहे ना. नुसतं वळणं नाही, वाकडं तिकडं आणि त्याच्यात ट्रॅफिक पण फुल जाम झालेलं. त्यानंतर खोपोली गावात गेल्याच्या नंतर पण फुल ट्रॅफिक, त्यामुळं आणखी भरपूर वेळ लागला. आणि समोर आल्याच्या नंतर पेन गावामध्ये गणपती फेमस आहेत वाटतं. गणपतीचे भरपूर कारखाने आहेत पेनमध्ये. आणि बघितलं तर नाही का रस्त्याच्या कडेने सगळे कारखानेच आहेत. आणि पुढं आलो की अलिबागला रस्ता जिथं वळतो ना तिथं खूप मोठी कंपनी JSW स्टील काहीतरी होतं नाव. कदाचित ते समुद्रात नसते लोखंड काढत असतील, म्हणजे वाटतंय मला तर असं. आणि आता वाटलं नाही का की तिथून लवकर आता पोहोचलो आम्ही, पण पुढं आल्याच्या नंतर ते पोईनाड म्हणून खावं लागलं. तिथं परत ट्रॅफिक जाम. जवळपास 10 ते 20 किलोमीटरच्या अंतर पार करायला आम्हाला जवळपास 1 ते 1.5 तास लागला. एवढं ट्रॅफिक पण होतं आणि रस्ता खराब. आणि विशेष म्हणजे एक काय वाटलं माहिती आहे का मला, की रस्ता सिमेंटचा आणि सिमेंटच्या रस्त्यावर डांबर. अरे ही कुठली पद्धत आहे, सिमेंटच्या रस्त्यावर तुम्ही डांबर टाकले, ते डांबर गेले निघून आणि तिथे खड्डे झालेत. आता त्या रस्त्याचं काम पण चालू आहे, पण ती वेगळीच काहीतरी वाटलं नाही का, की सिमेंटच्या रस्त्यावरती डांबर कुठं असतं. तर चला आता आपण काय करू. त्याच्यानंतर अलिबाग म्हणजे अलिबागची स्थापना ज्यांनी केली, कान्होजी आंग्रे यांनी केली. त्यांच्या आपण जी छत्री आहे ना त्याला आपण पहिल्यांदा भेटू, कारण त्यांच्यापासूनच ह्या शहराची जर निर्मिती झाली असेल तर त्यांच्या समाधी स्थळाला भेटणं आपलं कामच आहे. मित्रांनो आता आपण आलोय अलिबाग बीचला. समोर बघू शकता तुम्ही, हा आहे अलिबाग बीच. आणि अलिबाग बीचवर जर तुम्ही येत असाल ना तर समोर एक आपलं टोल नाका असतो ना तसं आहे. तिथं तुम्हाला म्हणजे जर 2 व्हीलर असेल तर त्याचे तुम्हाला चार्ज नाही केले जात. जर 4 व्हीलर असेल तर तुम्हाला नक्कीच चार्ज केले जातात. आणि सध्या शैक्षणिक सहल भरपूर येत आहेत. आम्ही पण लहान होतो त्यावेळेस नाही का 10वी पर्यंत होतो, त्याच महिन्यामध्ये चालू होतं, नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी, म्हणजे थंडीच्या दिवसातच शैक्षणिक सहल चालू असतात. तुम्ही इथं बीचला आला तर इथं तुम्हाला मुलींचे ड्रेस मिळतील, नंतर टोपी मिळेल, सगळं काय मिळतंय. तिथं पोलीस ठाणे सुद्धा आहे. कदाचित पोलीस ठाणं ह्याच्यामुळेच आहे की नाही का लोक समुद्राच्या आतमध्ये गाड्या घेऊन जातात वगैरे, तर त्याच्यापासून त्यांना नापोस करण्यासाठी ते पोलीस ठाणे बनवलेलं असेल.
बीचलाच लागून आहे एक रणगाड आहे. हा एक रणगाड आहे. ह्याच्या आम्ही ज्यावेळेस आलो होतो सहलीला, म्हणजे की 2013 मध्ये आलो होतो, त्यावेळेस असं काहीच नव्हतं, दगड वगैरे काही नव्हतं, पूर्ण मोकळं होतं. इकडे आम्ही एन्जॉय केलेलं मला चांगलं आठवतंय. इथं पर्यटकांना बसण्यासाठी जागा केलेली. इकडं कॅमल राईड आहे. तुम्ही माझा जो ब्लॉग आहे ना आपला दिव्या आगार बीचचा, त्या दिव्या आगार बीच मध्ये तुम्ही तर त्या बघितलं असेल, मी कॅमल राईड केली. त्यानंतर ते ATV राईड आहे ना, जर तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर युट्यूबवर जावा आणि तिथे तुम्हाला तो ब्लॉग मिळून जाईल. 2 नंबरचाच ब्लॉग आहे. आणि त्यानंतर ज्या राईड होत्या, जसं की ड्रॅगन राईड आहे, नंतर तो गोल मी बोललो होतो तुम्हाला की त्यामध्ये लोक बसायला घाबरतात, म्हणजे ते नाही का पाण्यात गेलो की खालीवर उचलतं आणि पडण्याचे जास्त चान्सेस असतात, ते पण आहे इथं. बनाना राईड आहे, त्यानंतर ड्रॅगन आहे आणि त्याच्या समोरच्या साईडला तो गोल आहे. जसं की दिव्या आगार बीचला मला तर एकच उंट दिसला, त्याचं नाव वीर होतं. आणि इथं भरपूर उंट आहेत आणि सजवलेले आहेत चांगले. तिथं मी आणि रोहित मोरेने मला वाटतं 200 रुपये दिले होते. इथं किती माहित नाही, आणि मी राईड नाही करणार ह्यावेळेस, कारण आता तर केली किती 1 तारखेला आमची ट्रिप गेली त्याच वेळेस केलेली राईड. इथं घोडा पण आहे. त्यानंतर मला एक गोष्ट समजा नाही, हा जो किनारा आहे ना त्याचं पाणी सध्या बाहेर आलेलं आहे, ती भरती असते ना ते झालेलं आहे वाटतं, त्यामुळे लय शांतता आहे, लय म्हणजे काहीच नाही का, एकदम पलीकडच्या साईडलाच तिकडे माहोल आहे जरा. आणि सगळ्या बोटी ज्या आहेत ते थांबलेले आहेत, सगळ्या बोटी जागेवर थांबलेल्या आहेत. आता समोरच्या दिशेने जाऊ, जिथं अलिबाग नाव लिहिलंय आहे ना तिथं मला वाटतं आय लव्ह अलिबाग असंच असेल, कारण सगळीकडे तसंच असतं, आय लव्ह. त्यानंतर मग त्या प्लेसचं नाव असतं. तर चला जाऊ, समोरच्या दिशेने जाऊन आता दाखवतो. भारी बरं का, फक्त आता काय विषय की समुद्र गच्च भरलेला आहे, पाणी बाहेर आलंय. तर विशेष म्हणजे मला वाटतं नाही का सॅटर्डे संडेला जाम माहोल असं इथं, आणि त्याच्यामुळे जास्त शांतता आहे आज. आणि कान्होजी आंग्रे यांनी आरमार सांभाळण्यासाठी जो किल्ला ठेवला होता, म्हणजे तो कुलाबा किल्ला इथंच आहे, तो पाण्यात आहे बघा, तुम्हाला दाखवतो. कुलाबा किल्ला सांगितलं जातं की कान्होजी आंग्रे यांची समाधी कुलाबा किल्ल्यावर आहे. आणि पण गुगल मॅपला आणखी एक दाखवते छत्री म्हणून, जी अलिबाग नाही का म्हणजे गावात आहे, ती पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्या दिशेने आणखी नाही गेलो. त्या किल्ल्यामध्ये ना आतमध्ये एक मंदिर पण आहे, कदाचित तिथं जाऊन नाही देत वाटतं. ते बघा चालले बनानावर बसून, त्यांना आतमध्ये गेलं ना कसं तोंडावर पडत त्यांना बघा. आज जरी सॅटर्डे संडे नसला ना तरी गाड्या मात्र भरपूर आहेत, पूर्ण माहोल पॅक आहे. नाही इथं अलिबाग असं आय लव्ह अलिबाग असं काही नाही लिहिलेलं. काय लिहिलंय मग हे अलिबाग बीच आहे, अलिबाग बीच. हा अलिबाग बीच लिहिलेलं आहे. समोरच्या दिशेने मला वाटतं सरळ फोटो येण्याचा, या साईडला मी ज्या साईडने ना त्या साईडने उलट दिसतंय, त्या दिशेने उलट दिसतंय. तिथं आल्याच्या नंतर हॉटेल वगैरे भरपूर आहे. आता एक जण मला मिळाला, म्हणजे भेटला तिथं, तो विचारत होता, त्याला अगोदरच सांगितलं आजी मी भेटलेलो त्यावेळेस, आम्ही स्टेला नाही आलो तरी पण तो फिरून माझ्याकडेच आला. त्याला सांगितलं बाबा नाही मला पाहिजे म्हणून, तर त्याने हे कार्ड दिलंय. हे बघा काय आहे, आजबी कॉटेज स्विमिंग पूल, हा नंबर आहे. जर तुम्ही आला तर बघा कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला रिसॉर्ट वगैरे पाहिजे असेल ना तर अगोदर ह्यांना कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला परवडलं तर घ्या, नाही तर राहू द्या, त्यात काय वाद नाही. आपल्याला तर माहिती, परवडलं तर घ्यायचं नाही तर नाही घ्यायचं. तर एक किंगफिशर पण बनवलाय राव, भारी बनवलंय. दिव्या आगार बीचला असं काही बनवलेलं नव्हतं, पूर्ण मोकळा होता, त्याच्यात जाऊन आम्ही उड्या मारत होतो. पण अलिबाग बीच त्या मानाने मेंटेन केलाय भरपूर. किंगफिशर असं आहे, खंड्या पक्षी. ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस एक खंड्या नावाचा आम्हाला एक धडा होता, भारी होता तो, वाचून भारी वाटायचं. मला वाटतं मारुती चितमपल्ली यांचा होता, त्यांचं आता मध्येच निधन झालेलं आहे. तर मित्रांनो चला आता मी खाली जातो. हे बघा असा रस्ता आहे, इथून खाली उतरतो या दगडावरून आणि तुम्हाला समुद्र किनारे जाऊन दाखवतो. आता हे वर्ण वाद झालं, तिकडं मुलं मागं दिसत असेल तिकडं क्रिकेट खेळतायत, ते पण दाखवतो. आम्ही तर खेळलो होतो दिव्या आगार बीचला, त्या मजा आलेली बरं का. 100 रुपये तास असं होतं तिथं. तर इथं काय माहित नाही, दगडावरून घसरायची भीती वाटते राव. तर एकतर समुद्राची माती त्याच्यावरती, त्याच्यामुळे घसरू शकतो बाबा. तर मी काय तिथनं उतरलो नाही, घसरायची जास्त भीती वाटत होती आणि घसरलो पण होतं, त्याच्यामुळे मी आता दुसऱ्या रोडने आलो आतमध्ये. तर बघा आता जाऊ बीचवर. समुद्राच्या पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल, खळ नुसता. गाडी तर पळवतोय. त्याला एकदा आमची आपली दिव्या आगारची दाखवल्यावर कळेल त्याला कस काय विषय असतो. मोऱ्याने जाम मजा केली ती राव त्याची. लय घाबरलेलं बरं का. मला आणखी त्याचं हसा येतं त्या पोराचं. बीचवर पाणी इथं आलं होतं वाटतं, पार बाहेरपर्यंत बघा, तिथपर्यंत पाणी आलं होतं. कारण आता पण इथं ओलं लागतंय मला. तिकडं क्रिकेट खेळतात पण तिथं लेडीज काय अंपायर बनवली काय माहिती. तुम्हाला दाखवतो बघा आता तुम्ही. हे बघा समोर इथं लेडीज थांबली कॅप घालून. फायनली आपण आलोय अलिबागच्या बीच मधल्या पाण्यात. बघा समुद्र, पाय भिजतात राव थोडं. कसं नाही का, आपण दुसरे कपडे नाहीत आणले त्याच्यामुळे नको वाटते आतमध्ये जायला. आणि दिव्या आगारचा जो बीच आहे त्याच्यापेक्षा तर अलिबागचा बीच स्वच्छ वाटतोय. पाणी बघा म्हणजे क्लीन आहे, तुम्हाला दिसत असेल तर पाणी क्लीन आहे, त्यात काय वाद नाही. पण विषय असा झालाय की मी नाही आणले कपडे,
त्याच्यामुळं मी काय नाही भिजू शकत नाही तर होईन राडा सगळा. आणखी भरपूर एक्सप्लोर करायचे. आपल्याकडे एकच दिवस आहे, म्हणजे आता जवळपास 2 वाजलेत आणि मी जास्तीत जास्त 3-5 वाजेपर्यंत इथं थांबू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त नाही, कारण आपल्याला परत पुण्याला जायचं आहे आणि तुम्हाला तर माहितीच खोपोलीचा घाट कसा आहे. त्याच्यामुळं जास्त वेळ नाही आता माझ्याकडं. तर ठीक आहे, जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं तर करलच. मला आणखी कान्होजी आंग्रे जे आहेत त्यांच्या समाधी स्थळावर जायचं, म्हणजे छत्री तिथं जायचंय. आणि समुद्रात कदाचित जास्त पाणी नाही वाटतं. कुलाबा किल्ला तर डायरेक्टच दिसतो इथून, किल्ला तर दिसतोय आणि बोटी पण तिथं लागल्या शेजारी, म्हणजे जास्त पाणी नाही वाटतं समुद्रात आज. पण मग इथं एवढ्या बाहेर कसं काय आलं? क्रिकेटच्या मॅचचं काय झालं काय माहिती, यांच्या बंद केलं यांनी खेळायचं. समोर मॅच झाली यांची. त्या साईडला खराब बीच आहे ना, म्हणजे जिथं जास्त पब्लिक आहे ते तुम्हाला दाखवतो. अलिबागच्या बीचवर जेवढ्या पण बोटीत ना, त्या प्रत्येक बोटीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज फडकतोय. भारी वाटलं राव ही गोष्ट बघून. प्रत्येक बोटीवर भगवा ध्वज आहे, माहिती आहे. तसं दिवे आगारला नव्हतंच, नाही बोटीवर तर झेंडा नव्हताच, पण तिथल्या प्रत्येक बोटीवर झेंडा आहे. तुम्हाला वाटलं प्रूफ म्हणून दाखवतो मी. आता जरा जवळ जाऊ द्या, आपल्याकडे 1x आहे फक्त, त्याच्यामुळे एवढा झूम नाही होणार, तरी पण थोडं थोडं तुम्हाला दिसेल ते दाखवतो. बघा, प्रत्येक बोटीवर भगवा ध्वज आहे. का नसणार भगवा ध्वज? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची बांधणी केली, डागडुजी जे बोलतो ती केलेली. कान्होजी आंग्रे जे आरमाराचे प्रमुख होते मराठा साम्राज्याचे, त्यांनी तर वास्तव्य केले. त्यांच्या काळात हाच कुलाबा किल्ला, हा जिल्हा म्हणजे राजधानी होती. त्यानंतर 1863 मध्ये अलिबागला तालुका म्हणून घोषित केलं. ते इंग्रजांनी केलं, म्हणजे इंग्रजांनी ज्यावेळेस आपल्या देशावर राज्य करायला चालू केलं त्यानंतर अलिबाग तालुका झाला. पण अलिबाग तालुका 1863 मध्ये झालाय. विशेष ही गोष्ट आहे. त्यावेळेस कुलाबाच जिल्हा होता त्यांना, नंतर तो रायगड झाला. कॅमल राईडवर जोडपं आलंय. आम्ही बसलेला वीर जो होता, वीरला एवढा सजवलेला नव्हता राव. तिथल्या वीरला चांगला सजवला. हे बघा ते कसं बसलंय, लय उंट तिथं, लय जाम. तिकडून एक आलेलेच आहेत, 1 2 3 4, इथं 5-6 आहेत. आणखी समोरच्या दिशेने पण आहेत. इकडं जे समोर आहे ना तिकडं पण आहे. ड्रॅगन राईड जवळने दाखवतो, चला. ड्रॅगन राईड चालू होणार आहे इथं, पब्लिक बसलेली त्याच्यावरती एन्जॉय करायला. आता ड्रॅगन राईड तुम्हाला एकदम क्लोजली विषय टॉपचा करून टाकू आपण. वडा वडा नाही आतमध्ये ओढून, चांगलं नाही पॅक पकडा रे, नाहीतर होईल राडा. सगळा विषय त्यांचा जोरात होईल. हे पडत्यांना ओढला आता त्यांना, ओढो ओढो जोरात 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 ओढो ओढो ओढो, खिचो 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 ओढो जोरात. भैया लय मजेत चालले रे बरं का. एक जण बसला वाटतं त्यांना सपोर्ट द्यायला, पकडायला सांगतो पॅक करा पॅक करा. अरे लयच आवाज मारते राव मागं. पुढं काय काय बघू. एवढं काय नाही राव, आज संडे नसले, सॅटर्डे संडे नसल्यामुळे माहोल नाही तेवढा. थोडीफार हाय गर्दी तेवढीच, जास्त नाही. पाय भिजते राव, पॅन्ट भिजली ना माझी, पॅन्ट भिजली पूर्ण. विषय बनवला. मीठ कुठं नाही पॅन्टीला. आधी समुद्राचं पाणी खारट, दिव्या आगरच्या बीच मध्ये नाही का मी पडलो ना राव पाण्यात. एवढी ताकद असते ना, सरळ व्हायचा प्रयत्न याला, मागणं परत लाट आली धडा, डायरेक्ट तोंडावर परत नाकात गेलं पाणी, डायरेक्ट आग. आग म्हणजे सर्दीच झाली. खोटं नाही सांगत तुम्हाला, एक 8 दिवस मी आजारी होतो आल्याच्या नंतर, आणि माझ्यामुळे परत घरदार आजारी, सर्दी सगळ्यांना. आपला विषय झाला. त्यामुळे समुद्राच्या पाण्यात नाही बाबा. एकतर मी जातच नव्हतो, दुसऱ्या दिवशी डायरेक्टली गेलतो. पहिल्या दिवशी गेलोच नाही, बाहेरच्या बाहेरच काय असेल ते. तरी माझे आहे ना ते हवेचं आहे ना फुगे, ड्रॅगन राईड झालं, त्यानंतर बनाना राईड, त्याच्यावर जीव मोठीत धरून नाही का तुम्हाला ते राईड करावं लागतं. असला विषय आहे. जेट्स की कितीला असं नाही, बघा कशी लावली ह्याच्यावर, कितीला असलं काय माहिती. त्या बीचला काय जिथं इथं पहिलं सगळं मोकळं होतं राव, इथं सगळे दगडच भरले होते. काय विषय नाही की का पाण्याने नाही का तिकडे आतमध्ये जाऊन त्याची झीज होती, काही समजा नाही. झीज होऊ नये म्हणून त्याची दगड नसतील ना लावली. कुलाबा किल्ला, माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला लिहिले. बरं समुद्रात आतमध्ये सुद्धा यांनी लाईटी लावले आहेत. चलो अभि निकलते इधर से. आता बघू आजिमकडे जातो. लय वेळ झाला मी एकटाच फिरतो इथं, आणि एकट्याला नाही का बोर होतंय राव. कोण ना कोण पाहिजे सोबत, मित्र बरं का. लग्न झालेलं आहे तर वेगळं काय समजायचं, कोण ना कोण पाहिजे. चला जातो आता. कसा वाटला ही बीच आहे ना, कमेंट सेक्शन मध्ये सांगा. कंपॅरिझन करा दिव्या आगारचा बीच आणि अलिबागचा बीच. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय साम्य वाटलं किंवा काय डिफरन्स वाटलं हे मला सांगा. हे कसलं मासा येऊ, त्याला काटा पण बघा मरून आले बाहेर. तिथले बरं का मी मोबाईल मध्ये बघितलंय, रील मध्ये म्हणा कशात म्हणा, आणि समजा नाही राव मेलाय. पण काट बघा डायरेक्ट बाहेरच आहे. काट जर टोचलं ना तर विषय होईल, पुढूनच बसणार कधी. मला राव एकट्याला नाही का फोटो पण काढता येणार, काहीच नाही. बघतो आजिम भाईला आणतो धरून, चलवा म्हणतो यायला इथं. चल समुद्रात तर बीचवर आहे ना, इथं जे शंख आहे इथं, आणि शंख शिंपले आहेत ना, ते मोठा शंख पण आहे. आपण बघू कितीला भेटतंय काय. शंखांचे बनवलेल्या वेगवेगळ्या माळ आहेत. हे शंख केवढा मोठा आहे.
लय मोठा आहे हो तेवढं मोठं विशेष आहे. आणि हे तर काय तुम्हाला माहितीच आहे बुडबुडे आमच्या गार्गीला घेतलं होतं ना आम्ही तिथं त्या दिवशी गेलो होतो काय म्हणतात त्याला डिझनीलँड पार्कला गेलो होतो पुण्यात हेच आहे तिथं 50ला दिलं तिथं काय माहिती तिला शंख कितीला असं बरं सगळे शंख येतं बघा कुठून आणले का त्यांनी एवढं लय भारी राव घ्यायचं तर नाही पण काय करू विचारून तरी नाही का कितीला आहे काय आम्ही तरी पण विचारतो एकदा दादा हा शंख कितीला आहे? समोरचा हे बघा वाचून दाखवतो कितीला दादा 3000 आणि हा 3000 पाहिजे. दोन्ही पण अच्छा ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला शंख घ्यायचा असेल ना तर अलिबागच्या बीचला आल्याच्या नंतर घ्या तिथं 3000 रुपये सांगतात बाबा तुम्ही बघा 3000 रुपये खर्च करायचा की नाही पण जर तुम्हाला आवड जर असेल ना शंखची तर तिथं मस्त शंख आहेत सगळे शंख शिंपल्याचे आहेत ना वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या ते आहेत तिथं चला आता आम्ही जातो तर काही खायची तर इच्छा नाही कारण झोपच नाही झालेली तर काय खाऊ झोप नाही झाली त्यात पित्त विषय जोरात होणार आहे आज कधी जातोय काय माहिती आता घरी ते पण वेगवेगळे स्टॉल आहेत आईस्क्रीम आहे आईस्क्रीम त्यानंतर पार्किंग आहे पार्किंगचं एक गोष्ट मला चांगली आवडली फ्री पार्किंग आहे फ्री टू व्हीलरला फोर व्हीलरला घ्यायचंच किती माहित नाही आपल्याकडे फोर व्हीलर नाही त्याच्यामुळे मला पण नाही माहिती पण टू व्हीलरसाठी फ्री चला निघतो आता कुठे गेली गाडी तिकडे लावली राव समजा ना इकडं पार्किंग वाटतं मोठ्याच्या मोठं ही आपली गाडी चलो दोन हेल्मेट आहे काय आदिमचं आणि एक माझं त्याने बोलला डिकीमध्ये ठेवून ते डिकीत बसा नाही आय ब्लॉगिंग हात दुखतोय राव ते काय गिंबल जोडलं ना ते परवडतं पण गिंबलने काय होतं विषय उलट नाही का आपलं डायरेक्ट पुढचं समोरचं दाखवता येत नाही त्याच्यामुळे असं हातातच पकडतोय त्यामुळे हात असा दुखतोय ना दन 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 आता आणखी ना मला फिश घ्यायच्यात राव इथनं म्हणजे चुकीच घेईल ओली नको घ्यायला आता मग कारण त्याला ते थर्माकॉलचा डबा बिबा असतो ना ते लागणार आहे विषय ते देतात तिथं पण ते नेणार कसं नाही का स्कूटी येतं दोघं जण तो पण जाड आणि मी पण जाड आहे दोघाला जागा नाही पोरायची ती तिसरं कुठं घ्यायचं तो आता सुकी मासळी ती घ्यायचं आणखी काय काय मी सर्च करतो तिथं समोर जाऊन आणि तिथून नंतर जाऊ ते तुम्हाला सांगेलच मी त्यात काय वाद नाही तर मित्रांनो हे काय होतं या व्हिडिओमध्ये आणखी हा व्हिडिओ संपलेला नाही भरपूर आहे ह्याच्यात आपण नंतर बीचला आजिमला घेऊन गेलो आणि त्यानंतर पापलेट थाळी खाल्लेली ते पण भारी त्यानंतर अलिबागचं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अलिबागचं फिश मार्केट बघायला मिळेल अलिबागचं बस स्टँड आणि कान्होजी आंग्रे यांची जी मी तुम्हाला छत्री नाही दाखवली ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा भेटूया लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तर खरंच खूप मस्त आहे नक्की तो पण व्हिडिओ पहा आणि पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा